तत्रापश्यत् स्थितान् पार्थः पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा. त्या रणभूमीमध्ये अर्जुनाने आपले वडील, आजोबा, गुरुजन, मामे, बंधू, भाऊ, मुले, नातवंडे आणि मित्र यांना समोर उभे पाहिले. यातून आपल्याला काय शिकायला मिळतं तर अर्जुन रणभूमीत आहे, पण त्याचा संघर्ष बाह्य शत्रूंपेक्षा अधिक अंतर्मनाशी आहे, त्याच्या प्रियजनांविरुद्ध लढण्याचा. आपणही अनेकदा अशा प्रसंगांना सामोरे जातो जेथे कर्तव्य आणि भावना याच्यात द्वंद्व असते. उदाहरणार्थ नोकरीतील निर्णय, कौटुंबिक प्रश्न. या श्लोकातून आपल्याला काय बोध मिळतो तर भावनिक संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात असतो असं इथे आपल्याला शिकायला मिळतं. अर्जुनाला जेव्हा आपले नातेवाईक समोर दिसतात तेव्हा तो गोंधळतो, पण पुढे भगवान श्रीकृष्ण त्याला कर्तव्य काय ते समजावून सांगतात. आपल्या दैनंदिन जीवनातही भावनिक नातेसंबंध असूनही कधीकधी कठोर निर्णय घ्यावे लागतात जिथे आपण योग्यतेला प्राधान्य देतो. म्हणजेच आपण आपल्याला कर्तव्याची ओळख करून घेणं आवश्यक असतं. श्लोक आपल्याला शिकवतो की भावना महत्त्वाच्या असल्या तरीही निर्णय घेताना शहाणपणाची आवश्यकता असते. कोणताही निर्णय घेण्याआधी भावनांचा अतिरेक न होता विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं असतं. याचाच अर्थ भावना आणि बुद्धी यांचा समतोल राखणं अतिशय गरजेचं असतं. श्रीकृष्णार्पणमस्तु.